शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय. पहिलीच बातमी निघते. राज्यातून थंडी गायब. ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट. सलग 3 दिवस पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. पुढली मोठी बातमी निघते. शेतकऱ्यांचा पाय आणखी खोलात. आधीच अवकाळीचा फटका, त्यात अनुदानही मिळेना. शेतकरी हातबाल. पुढली मोठी बातमी निघते. गडहिंग्लज तालुक्यात सोयाबीन खरेदी केंद्राला मंजुरी नाहीच. शेतकरी आर्थिक अडचणीत. पुढली मोठी बातमी निघते. 60 लाख लाडक्या बहिणींना बाहेरचा रस्ता दाखवणार. सर्व अर्जांची काटेकोर तपासणीला सुरुवात. पुढली मोठी बातमी निघते. वैजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये एका व्यापाऱ्याने तब्बल 406 शेतकऱ्यांची 2 कोटी रुपयांची केली फसवणूक. पुढली मोठी बातमी निघते. राज्यात बोगस पीक विमा घोटाळ्याची चौकशी सुरू. कृषी मंत्र्यांची माहिती. पुढली मोठी बातमी निघते. बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10% शुल्क लागू. कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत. पुढली मोठी बातमी निघते. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा. सोयाबीनला 6,000 रुपये तर कापसाला 10,000 रुपये दर द्या. रविकांत तुपकर यांची मागणी. पुढली मोठी बातमी निघते. आधी आर्यसचं कौतुक, नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर फोनवर चर्चा. शरद पवारांच्या मनात नेमकं काय? चर्चांना उधाण. पुढली मोठी बातमी निघते. विदर्भाच्या पांढऱ्या सोन्याची परवड. कापसाला हमी भावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी संकटात. पुढली मोठी बातमी निघते. लक्ष्मी पावली. पीक विम्याची रक्कम आठवडाभरात होणार जमा. शेतकऱ्यांना दिलासा. शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या. धन्यवाद.